नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण ओहम्स लॉला डिस्कस केलं. ओहमिक कंडक्टर बघितला आपण, नॉन ओहमिक कंडक्टरला डिस्क्राईब केलं, रेजिस्टार बघितले आपण, व्हेरिएबल रेजिस्टार बघितलं ज्याला आपण रिओस्टॅट म्हणतो आपण, आणि मग त्याच्यानंतर आपण कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टार्स बघितले आपण. यापूर्वीच्या पिरियडमध्ये आपण ओहम्स लॉला स्टेट केला, त्याच्यावरून आपण त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन ऑब्टेन केलं. ते मॅथमॅटिकल इक्वेशन घेतलं आपण V = I × R, आणि मग V = I × R याच इक्वेशनवरून आपण R = V/I अशा पद्धतीचं आपण इक्वेशन ऑब्टेन केलं. आणि आरला आपण काय म्हणलं, वेअर R इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी or it represent opposition to the flow of an electric current. अशा पद्धतीनं आपण आरला आपण डिस्क्राईब केलं आपण. आणि मग हे जे करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स आहे, हे रेजिस्टन्स फॉर any material, resistance of any material depends upon its temperature. हे जे रेजिस्टन्स आहे कुठल्याही मटेरियलचं घेतलं आपण, आणि म्हणून आपण सांगितलं की रेजिस्टन्स ऑफ एनी मटेरियल डिपेंड्स अपॉन इट्स टेम्परेचर. फॉर मेटल्स the resistance increases with temperature. त्यालाच आपल्याला म्हणता येईल द करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल इन द केस ऑफ मेटल्स कॅन बी increases with increase in temperature, and hence due to this reason the relation between resistance and temperature is quite linear. आणि म्हणून त्याच्यावरून आपण कन्क्लुजन केलं की रेजिस्टन्स आणि टेम्परेचरचं असणारं जे करस्पॉन्डिंग रिलेशन आहे ते कसं असलं पाहिजे, क्वाईट लिनियर असलं पाहिजे. जसं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करत जाऊ आपण त्याला ग्राफिकली रिप्रेझेंट केलं. समजा आपण हे इकडं एक्स ॲक्सिसला आपण टेम्परेचर घेतलं, आणि वाय ॲक्सिसला आपण त्याचा रेजिस्टन्स घेतला. हे आपण मेटल्सच्या बाबतीमध्ये पाहतोय आपण. तर त्याचं असणारं जे रिलेशन आहे ते रिलेशन कसं असलं पाहिजे, हे स्ट्रेट लाईन रिलेशन असलं पाहिजे, क्वाईट लिनियर असलं पाहिजे. म्हणून आपण त्याला अशा पद्धतीनं आपण रिप्रेझेंट केलं. आणि डिस्कस करत असताना आपण सांगितलं की फॉर मेटल्स रेजिस्टन्स कॅन बी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. मग अशा पद्धतीनं हे त्याचं करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स हे इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन्क्रीज झालं की त्याचं रेजिस्टन्स इन्क्रीज होतं. यापूर्वी आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटीमध्ये आपण बघितला की आपण काय कन्सिडर केलं, आपण इफ वी हॅव टू कन्सिडर ए कॉपर रॉड और एनी मेटॅलिक कंडक्टर, the corresponding metallic conductor copper rod is connected across the EMF device. The corresponding metallic conductor connected across the source of EMF. After that, electric field exists within the length of conductor.
and we say that electric current is flowing through the length of conductor. After some time period, it is found that the temperature across the length of conductor get increased. The corresponding increase in temperature arises due to prolonged passage of current or passage of large amount of current. This increase in temperature, which is responsible for the increase in amplitude of vibration of atoms within the conductor, within the length of conductor. Therefore, number of collisions between atoms and electrons are also increases, which is in turn to increase the resistance of the conductor. आणि या कारणामुळे जो आपण कंडक्टर घेतला आपण त्या कंडक्टरचं रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. And finally, we have to observe that there is slightly decrease in current. मग मात्र आपल्याला त्याचं रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळं त्या कंडक्टर थ्रू पास होणारा जो करंट आहे तो करंट काय झाला, तो स्लाइटली डिक्रीज झाला. काय कारण आहे त्याचं, रेजिस्टन्स इन्क्रीज झाला and the corresponding resistance increases due to increase in amplitude of vibration of atoms. आणि या कारणामुळे त्याचं करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स इन्क्रीज झालं आणि त्या करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन रेजिस्टन्स अक्रॉस द लेंथ ऑफ कंडक्टर देर इज स्लाइटली डिक्रीज इन करंट. आणि म्हणून या कारणामुळे तो जो आपण कंडक्टर घेतला त्याचा रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळं करंट काय झालं, स्लाइटली डिक्रीज झालं. आणि म्हणून आपण यापूर्वी सांगितलं की द रिलेशन बिटवीन रेजिस्टन्स अँड इट्स टेम्परेचर अक्रॉस द लेंथ ऑफ कंडक्टर इज क्वाइट लिंक्ड. मग at a particular temperature, it is found that the corresponding resistance of the conductor is directly proportional to the length of the conductor. हे जे एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण ऑब्झर्व केलं आणि मग हे आपल्याला लक्षात आलं की करस्पॉन्डिंग resistance of the conductor at particular temperature is directly proportional to its length. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला त्याचा असणारं जे रेजिस्टन्स आहे ते रेजिस्टन्स हे कसं असलं पाहिजे, त्याच्या लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असलं पाहिजे. अँड द करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज inversely proportional to its area of cross section. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आपल्याला हे लक्षात आलं, आपण ऑब्झर्व केलं, हे फाउंड झालं की त्याचं करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल त्याच्या लेंथला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल त्याच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला. आणि म्हणून हेच आपण त्याला अशा पद्धतीने लिहिलं की रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर is directly proportional to its length and inversely proportional to its area of cross section. हेच इक्वेशन आपण अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करून लिहिलं की R इज इक्वल टू रो इंटू L डिवायडेड बाय A.
आता या ठिकाणी एक नवीन टर्म आपल्याला दिसते ज्याला आपण रो असं म्हणलं आपण. where rho is the constant of proportionality or which is also known as specific resistance of the conductor. आणि हे जर स्पेसिफिक रेजिस्टन्स आपल्याला ऑप्टेन करायचं असेल तर ते आपण कसं ऑप्टेन करू? रो इज इक्वल टू आर ए डिवायडेड बाय एल. हे आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण ऑप्टेन केलं, त्याला रो इज इक्वल टू आर ए डिवायडेड बाय एल. आता हे रेजिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण? ओहम मध्ये मेजर करतो. एरिया मीटर मध्ये, म्हणून एरिया इज इक्वल टू आपण काय लिहितो? मीटर स्क्वेअर. लेंथ कशामध्ये मेजर करतो आपण? मीटर मध्ये मेजर करतो आपण. मग याचं जर SI युनिट आपण ऑप्टेन करायचं ठरवलं तर ते कशा पद्धतीनं करता येईल आपल्याला? समजा रेजिस्टन्स हे आपण त्याचा 1 ओहम घेतला आपण, एरिया 1 मीटर स्क्वेअर घेतला आपण, लेंथ 1 मीटर घेतली आपण, तर हेच त्याचं SI युनिट आपल्याला लिहिता येईल ओहम मीटर. दिस इज द SI युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. आणि मग याच्यावरून आपण जशा पद्धतीनं त्याचं रेजिस्टन्स हे टेम्परेचर बरोबर व्हेरी होत आहे. टेम्परेचर इन्क्रीज झालं की रेजिस्टन्स इन्क्रीज होणार, टेम्परेचर डिक्रीज झालं की रेजिस्टन्स काय होणार? डिक्रीज होणार. आणि म्हणून समजा आपण हे त्याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण ऑप्टेन केला, आपण त्याचा जर टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स आपण जर ऑप्टेन करायचा असेल तर आपण काय केलं? समजा सुरुवातीला आपण ह्याला त्याचं व्हेरिएशन पाहतोय आपण रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. टेम्परेचर बरोबर कशा पद्धतीनं तो इन्क्रीज होतोय किंवा डिक्रीज होतोय, त्याचं डिपेंडन्स आपण तपासून पाहतोय आपण. आणि मग हे पाहत असताना आपण काय केलं? इफ रो झिरो बी द इनिशियल स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर ॲट T0 डिग्री सेल्सिअस. समजा आपण या कारणासाठी आपण काय केलं? आपण समजा एक कंडक्टर घेतला, आपण एक मेटॅलिक कंडक्टर घेतला आपण, आणि मग हा मेटॅलिक कंडक्टर घेतल्यानंतर आपण त्याचं इनिशियल रेजिस्टन्स बघितला, इनिशियल स्पेसिफिक रेजिस्टन्स बघितलं. तर करस्पॉन्डिंग स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मेटॅलिक कंडक्टर in the initial state can be represented by rho zero. हे स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण त्याला काय म्हणलं? इनिशियल स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मेटॅलिक कंडक्टर ॲट T0 डिग्री सेल्सिअस. किंवा ॲट T0 डिग्री सेल्सिअस. हे इनिशियल स्पेसिफिक रेजिस्टन्स बघितला. आपण यापूर्वी सांगितलं आपण की कॉपर रॉड घेतलाय, मेटॅलिक कंडक्टर घेतलाय आपण, आणि EMF डिव्हाइसच्या अक्रॉस आपण कनेक्ट केलं. काय सांगितलं आपण? इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू ए लेंथ ऑफ कंडक्टर. कधी? वेन सोर्स ऑफ EMF डिव्हाइस इज कनेक्टेड बिटवीन द 2 ends ऑफ मेटॅलिक कंडक्टर. त्या मेटॅलिक कंडक्टरच्या अक्रॉस 2 एंडमध्ये आपण EMF डिव्हाइस कनेक्ट केलं. आणि मग त्याच्यानंतर सांगितलं आफ्टर ए सम टाइम पिरियड वी हॅव टू ऑब्झर्व दॅट द टेम्परेचर अक्रॉस इट गेट इन्क्रीज. काय कारण सांगितलं आपण? की टेम्परेचर इन्क्रीज होतं. द करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन टेम्परेचर arises due to prolonged passage of current or passage of large current. या कारणामुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. आणि मग ही जी स्टेज आहे, सुरुवातीला त्याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे T0 डिग्री सेल्सिअसला घेतलं. किती घेतलं स्पेसिफिक रेजिस्टन्स? रो झिरो. ॲट T डिग्री सेल्सिअस आफ्टर ए सम टाइम इंटरवल त्याला आपण ऑब्झर्व केला आपण. आणि
ते जे स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे ॲट टी डिग्री सेल्सिअस ते किती घेतलं आपण रो बी द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मेटॅलिक कंडक्टर ॲट टी डिग्री सेल्सिअस. सुरुवातीचं असणारं त्याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स हे रो झिरो. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण त्याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स घेतलं ॲट टी डिग्री सेल्सिअस रो. आता याच्यातला असणारा जो डिफरन्स आहे दॅट मीन्स रो मायनस रो झिरो याच्यातला डिफरन्स घेतला. हा जो आपण मेटॅलिक कंडक्टर EMF डिव्हाइसच्या अक्रॉस आपण कनेक्ट केलं त्याचं इनिशियल रेजिस्टन्स, इनिशियल स्पेसिफिक रेजिस्टन्स अँड फायनल स्पेसिफिक रेजिस्टन्स ॲट टी डिग्री सेल्सिअस त्याचा डिफरन्स घेतला आपण. या डिफरन्सला काय म्हणू आपण इन्क्रीज इन रेजिस्टन्स ऑफ द मेटॅलिक कंडक्टर ॲट टी डिग्री सेल्सिअस. काय म्हणणार आपण याला इन्क्रीज इन रेजिस्टन्स, इन्क्रीज इन रेजिस्टन्स, इन्क्रीज इन स्पेसिफिक रेजिस्टन्स. हे जे स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे हे किती इन्क्रीज झालं ॲट टी डिग्री सेल्सिअसला रो मायनस रो झिरो. इन्क्रीज इन स्पेसिफिक रेजिस्टन्स ॲट टी डिग्री सेल्सिअस and it is found that the corresponding increase in specific resistance is directly proportional to its initial specific resistance. हे increase in specific resistance, increase in specific resistance हे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. द करस्पॉन्डिंग increase in specific resistance is directly proportional to its initial specific resistance. Initial specific resistance किती आहे रो झिरो. It is also directly proportional to rise in temperature. आता हे करस्पॉन्डिंग टेम्परेचर कुठून कुठपर्यंत इन्क्रीज झालं T0 to T त्याचा डिफरन्स घेतला T मायनस T0. या T मायनस T0 डिग्री सेल्सिअसला काय म्हणू आपण राईज इन टेम्परेचर. आपण ऑब्झर्व केलं आपल्याला लक्षात आलं की हे करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन स्पेसिफिक रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्पेसिफिक रेजिस्टन्स, इनिशियल स्पेसिफिक रेजिस्टन्स ॲट T0 डिग्री सेल्सिअस. It is rho minus rho zero. That means increase in specific resistance is also directly proportional to rise in temperature. हे rise in temperature किती आहे T minus T0. त्यालाच आपल्याला T डिग्री सेल्सिअस असंही म्हणता येईल. आपल्याला असंही लिहिलं किंवा त्याला T डिग्री सेल्सिअस असं लिहिलं दोन्ही बरोबर. मग आपल्याला लक्षात आलं की हे इन्क्रीज इन स्पेसिफिक रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स इनिशियल स्पेसिफिक रेजिस्टन्स ॲट T0 डिग्री सेल्सिअस विच इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू राईज इन टेम्परेचर. आणि म्हणून या कारणासाठी आपण त्याचं करस्पॉन्डिंग जे इन्क्रीज इन स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे ते आपण त्याला अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट केलं. याला सिम्प्लिफाय करून लिहिलं आपण रो मायनस रो झिरो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो झिरो इंटू T मायनस T0 डिग्री सेल्सिअस. हेच इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून लिहिलं की रो मायनस रो झिरो इज इक्वल टू, आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल हे साईन आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता या ठिकाणी मी जो हे जे साईन काढतोय त्याला काय म्हणणार आहेत आपण अल्फा. आणि मग हेच इक्वेशन सिम्प्लिफाय करून लिहिलं रो मायनस रो झिरो इज इक्वल टू अल्फा इंटू रो झिरो इन ब्रॅकेट T मायनस T0 डिग्री सेल्सिअस.
आता याच इक्वेशनवरून आपण याला अल्फाला काय म्हणलं आपण, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल और कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आणि मग हे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किंवा आपण टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल असं म्हणलं आपण, त्याला जर ऑब्टेन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करू आपण, अल्फा इज इक्वल टू रो मायनस रो झिरो डिवायडेड बाय रो झिरो इन ब्रॅकेट टी मायनस टी झिरो. हे आपण टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल आपण ऑब्टेन केलं. सिमिलरली द करस्पॉन्डिंग टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल, अशाच पद्धतीनं हे टेम्परेचर कोइफिशियंट आपण रेजिस्टन्सच्या फॉर्ममध्ये जर आपण लिहायचं ठरवलं आपण, तर रो ऐवजी काय लिहिणार आपण, कॅपिटल आर. हे स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर. आपण जनरल केसमध्ये त्याचं जर रेजिस्टन्सच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला हे इक्वेशन लिहायचं असेल तर हेच इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला, अल्फा इज इक्वल टू आर मायनस आर झिरो डिवायडेड बाय आर झिरो इन ब्रॅकेट टी मायनस टी झिरो डिग्री सेल्सिअस इन द फॉर्म ऑफ रेजिस्टन्स. टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल हे आपण कशा पद्धतीने ऑब्टेन केलं, अल्फा इज इक्वल टू रेजिस्टन्सच्या फॉर्ममध्ये आर मायनस आर झिरो डिवायडेड बाय आर झिरो इंटू टी मायनस टी झिरो. आता या ठिकाणी आर झिरोला काय म्हणता येईल आपल्याला, इनिशियल रेजिस्टन्स ॲट टी झिरो डिग्री सेल्सिअस. आरला काय म्हणता येईल आपल्याला, आरला आपल्याला फायनल रेजिस्टन्स ऑफ द मेटॅलिक कंडक्टर ॲट टी डिग्री सेल्सिअस. टी मायनस टी झिरोला काय म्हटलं आपण, राईज इन टेम्परेचर. आणि मग आर मायनस आर झिरोला काय म्हणणार आपण, इन्क्रीज इन रेजिस्टन्स ॲट टी डिग्री सेल्सिअस. त्याला आपण हे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल आपण जर डिफाईन करायचं ठरवलं तर आपल्याला काय सांगता येईल, द करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ द कंडक्टर कॅन बी डिफाइंड ॲज increase in resistance per unit original resistance per degree rise in temperature. त्याला काय म्हणणार आपण, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल. याला काय म्हणलं आपण, याला म्हणलं आपण इन्क्रीज इन रेजिस्टन्स. याला काय म्हणलं आपण, आर झिरोला इनिशियल रेजिस्टन्स ऑफ द मेटॅलिक कंडक्टर ॲट टी झिरो डिग्री सेल्सिअस. म्हणून याला डिफाईन करताना आपण लिहिलं की टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल कॅन बी डिफाईन्ड ॲज इन्क्रीज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स पर डिग्री राईज इन टेम्परेचर. अशा पद्धतीनं आपण त्याचं असणारं जे करस्पॉन्डिंग व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन आपण अशा पद्धतीने लिहिलं. फॉर स्मॉल टेम्परेचर व्हेरिएशन टेम्परेचरमधलं जर स्मॉल असेल तर ही जी क्वांटिटी आहे, कोणती क्वांटिटी, या इक्वेशनमध्ये आपण आर मायनस आर झिरो डिवायडेड बाय टी मायनस टी झिरो, या इक्वेशन मधली ही टर्म आर मायनस आर झिरो डिवायडेड बाय टी मायनस टी झिरो, कशासाठी, फॉर स्मॉल टेम्परेचर व्हेरिएशन द क्वांटिटी आर मायनस आर झिरो डिवायडेड बाय टी मायनस टी झिरो रिप्रेझेंट रेट ऑफ चेंज ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. स्मॉल व्हेरिएशन असेल टेम्परेचरमध्ये तर ही जी क्वांटिटी आहे त्याला काय म्हणणार आम्ही, रेट ऑफ चेंज ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. आणि म्हणून करस्पॉन्डिंग क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंटेटेड बाय डी आर बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. आणि म्हणून हा जो अल्फा आहे ज्याला आपण टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल असं म्हणलं आपण, तो अल्फा आपल्याला कशा पद्धतीने झाले, 1 बाय आर झिरो इंटू डी आर बाय डी टी.
फॉर स्मॉल टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल. अल्फा अशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करता येईल की ज्या पूर्वीच्या इक्वेशनमध्ये r मायनस आर झिरो डिवायडेड बाय टी मायनस टी झिरो आपण घेतलं, त्याला आपण काय म्हणलं, आपण त्याला रेट ऑफ चेंज ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. आणि या कारणामुळं ह्या इक्वेशनला आपण फॉर स्मॉल टेम्परेचर व्हेरिएशनसाठी अशा पद्धतीने आपण लिहिलं की अल्फा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय आर झिरो इंटू डी आर डिवायडेड बाय डी टी. याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर आपण करायचं ठरवलं, जसं आपण यापूर्वी मेटॅलिक कंडक्टर मेटल्सच्या बाबतीमध्ये आपण एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं, रेजिस्टन्स आणि टेम्परेचरचं असणारं जे रिलेशन आहे ते रिलेशन ही आपण या ठिकाणी ड्रॉ करून दाखवलं. तशाच पद्धतीनं आपण जर या व्हेरिएशनला आपण जर ग्राफिकली रिप्रेझेंट केलं तर आपण काय केलं, समजा एक्स ॲक्सिसला घेतला आपण टेम्परेचर, ते घेतलं आपण टेम्परेचर, हे घेतलं आपण डिग्री सेल्सिअस मध्ये, आणि मग इकडच्या बाजूला घेतला आपण रेजिस्टिव्हिटी रो, त्याचं युनिट घेतलं आपण ओहम मीटर. त्याच्यात होणारं जे याच्यामध्ये असणारं जे रिलेशन आहे त्याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि टेम्परेचर हे कसं असणार आहे, लिनियर असणार आहे. अशा पद्धतीने जसं टेम्परेचर इन्क्रीज होत जाईल तशाच पद्धतीनं त्याचं करस्पॉन्डिंग स्पेसिफिक रेजिस्टन्स हे आपल्याला इन्क्रीज होत जाणार. आणि एका टाइम इंटरवलला जर आपण त्याला ऑब्झर्व केलं एका पॉइंटला, तर या करस्पॉन्डिंग एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, या टेम्परेचरला आपल्याला काय म्हणता येईल, आपल्याला या करस्पॉन्डिंग टेम्परेचरला आपण त्याचं जर स्पेसिफिक रेजिस्टन्स बघितलं तर ते स्पेसिफिक रेजिस्टन्स किती आपल्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येईल, या पॉईंटच्या ठिकाणी या टेम्परेचरला. समजा हे टेम्परेचर आहे टी डिग्री सेल्सिअस, या करस्पॉन्डिंग टी डिग्री सेल्सिअसला त्याचं करस्पॉन्डिंग स्पेसिफिक रेजिस्टन्स किती येईल, रो. रेजिस्टन्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर त्याला कसं लिहिता येईल आपल्याला, आर टी, रेजिस्टन्स ऑफ द मेटॅलिक कंडक्टर ॲट टी डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीनं आज या ठिकाणी आपण व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर या पॉईंटला आपण डिस्कस केलं. यानंतर पुढच्या पिरियडमध्ये आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा जो पॉईंट आहे त्याला आपण व्यवस्थित डिटेल आपण एक्सप्लेन करणार आहेत पुढच्या पिरियडपर्यंत. आजचा हा टॉपिक या ठिकाणी संपला. पुढच्या पिरियडमध्ये आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF ला आपण डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत आपण पुढच्या पिरियडमध्ये आपण भेटूयात. धन्यवाद.